अक्रूरजींना नंद बाबा विचारतात, अक्रूरजी महाराज कसं येणं केलं, का नुसतं भेटायला आलात आम्हाला? अक्रूरजी महाराजांनी डोळे बंद केले महाराज, कंठ दाटून आला, कारण आता खरं सांगायचंय. 11 वर्षाचा भगवान झालेला आहे. 11 वर्ष 14 दिवस गोकुळामध्ये राहिला माझा कान्हा. 11 वर्ष. अरे ज्या माय बापानं 11 वर्ष लेकराला सांभाळलं, आता ते लेकरू कायमचं घेऊन जायचंय. हे मला सांगायचं यांना, कसं सांगू कळत नाही. केवढे आनंदी आहेत नंद बाबा, केवढे आनंदी आहेत यशोदा मैया. याच्यापेक्षा किती आनंद आहे कान्हा, कन्हैया किती आनंदी आहे. काळजावर दगड ठेवून आता ही गोष्ट सांगावी लागेल. ही माझ्याच वाट्याला हे वियोगाचं दुःख सांगायचंय. हुंदका आवरला गेला महाराज. नंद बाबा विचारतात, अक्रूरजी काय झालं बोला ना, का आलात तुम्ही, काय कारण आहे, काही काम होतं का? नाविलाजानं अक्रूरजी महाराज नंद बाबाला सांगायला लागले, बाबा नंद बाबा काळजावर दगड ठेवून ऐका मी काय सांगतोय. काय सांगताय, कशासाठी आलात? कंसाकडे नारद महर्षी आले होते. त्यांनी सगळा वृत्तांत त्यांना सांगितला. काय वृत्तांत सांगितला सांगा ना लवकर अक्रूरजी महाराज. बाबा कन्हैया तुमचा मुलगा नाही, तो वसुदेव देवकीचा मुलगा आहे, आणि त्याला मी कायमच नेण्यासाठी इथं आलोय. नंद बाबाच्या काळजात धस्स झालं, काही बोलू शकले नाही. यशोदा मैया जशी बसलेली होती तशी चक्कर आली महाराज. कान्हा माझा मुलगा नाही कसं शक्य आहे? मुलगी झाली होती नंद बाबा तुम्हाला. वसुदेवांनी ती मुलगी घेऊन गेले आणि त्यांचा मुलगा इथं वाचवण्याकरता ठेवला. आता ती वेळ आली आहे, कायमच घेऊन जायचंय कान्हाला. नंद बाबा बोलतात, अक्रूरजी महाराज आता नका ना बोलू काही. माझं 11 वर्ष माझ्या बाळाला मी सांभाळलं. ही ताटातूट माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे, खूप त्रासदायक आहे. काही बोलले नाही नंद बाबा. उठून झोपण्याकरता गेले. रात्रभर नंद बाबाला झोप नाही लागली महाराज. अरे जन्माला आल्यापासून 11 वर्षापर्यंत माझ्या कान्हाला मी कसं सांभाळलं. माझ्या कान्हानं गोकुळामध्ये किती आनंदाचं वातावरण तयार केलं. सगळा भाव अंतकरणामध्ये साठवत होते मायबाप. दररोजचा नियम होता, यशोदा मैयानं कान्हाला गोष्टी सांगाव्या. रामाची गोष्ट सांगावी, हनुमंतरायाची गोष्ट सांगावी, आणि थोपटून माझ्या कानाला झोपवावं. रोहिणी मातेनं बलराम दादाला झोपवावं. पण आज हे कळलं होतं, जगाचा मालक जरी असेल तर वियोगाचं दुःख त्याला सुद्धा आहे. हो माझ्या कन्हैयाच्या जीवनामध्ये एवढं दुःख आलं देव असून, पण तरी सुद्धा नेहमी चेहऱ्यावर हास्य आहे. जगाला संदेश आहे, दुःख आल्यानंतर घाबरत जाऊ नका. दुःख पोटात घालायला शिका, आनंदी राहायला शिका. या दुःखाला पॉझिटिव्हिटी घ्या, चांगल्या विचारानं घ्या. येणार आहे, सकाळची दुपार आहे, दुपारची संध्याकाळ आहे, वेळ बदलत जाणार आहे. सांगा ना मला तुम्ही 6 दिवस कसे गेले नाही कळले, पण उद्याची अशी वेळ येणार आहे की मी इथून निघून जाणार आहे. वेळ नाही राहत महाराज कुणासाठी बसून, कुणासाठी वेळ नाही राहत. आता कन्हैया यशोदा मैयाच्या कुशीमध्ये झोपलाय. मैया आज गोष्ट सांगणार नाहीस का ग मला? कान्हा तोंडातून वाक्य फुटत नाही रे माझ्या बाळा. तू मला कायमच सोडून जाणार आहे असं ते अक्रूरजी महाराज म्हणत होते. मैया काळजी नको करूस ग, तुला इच्छा नसेल तर नको सांगू गोष्ट. दोघही झोपण्याचं नाटक करतात महिला मंडळ, पण कुणीच त्या ठिकाणी झोपत नाहीये. रात्र जागून गेली. एखाद्या आईच्या जवळून एका काळानं एकुलतं एक पोरग हिरावून नेल्यानंतर त्या आईला जे दुःख होतं ना महाराज, ते दुःख आता तिच्या हृदयामध्ये आहे.
भल्या पहाटे यशोदा मैया उठते, आता कन्हैयाला उठवते. कन्हैया जायचंय ना रे तुला. उठणं लावते महाराज. सुगंधी द्रव सगळे त्या पाण्यामध्ये टाकते. माझ्या कानाला आता चांगली आंघोळ घालते. परत उभा आयुष्य माझा काना माझ्या जवळ नाही येणारे म्हणतात. कन्हैयाला छान आंघोळ यशोदा मैयानं घातली. मायबाप छान सजवलं माझ्या कानाला. पितांबर घालायला दिला. स्वतःच्या हाताने मेकअप करते मैया कान्हाचा. चंदन लावते महाराज. अलंकार घालते. एका वाटीमध्ये लोणी घेते. काना जायचंय रे तुला, काहीतरी खाऊन जा ना. कानानं म्हणाव मैया मला माझ्या मित्रांना भेटायचंय, मी लगेच जाऊन येतो. कन्हैया मित्रांना भेटण्याकरता जातो महाराज. बासुरी ओठाला लावतो आणि त्या बासुरीवरून संकेत असायचा मित्रांना बोलवण्याचा प्रयत्न करतोय. पेंध्या पाखुड्या बोबड्या मधुमंगल आहे. सगळेच्या सगळे विचार करतात आज काना का बोलवतोय, लवकर खेळ मांडायचा आहे का काय. पण आज काना अशी उदासीन बासरी का वाजवतोय याचं कारण कळायला तयार नाही. सगळेच्या सगळे गोपाळ धावत येतात. महाराज कान्हा लवकर खेळ मांडायचा आहे काय आज, एवढ्या लवकर. कान्हानं म्हणाव नाही, खेळ मांडण्याकरता मी तुम्हाला बोलवलंच नाही. मग कशासाठी बोलवलं कान्हा, चोरी करायची काय, दही दूध कोणाचं मडके फोडायचे काय. नाही रे गोपाळांनो. मग रे कान्हा, अरे आमच्या घरी रात्री एक पाहुणे आलेत. कोण पाहुणे, अक्रूरजी काका. काय म्हटले, अक्रूरजी काका सांगत होते की मी नंद बाबा यशोदेचा मुलगा नाही, मी वसुदेव देवकीचा मुलगा आहे. कंस माझा मामा आहे आणि मला कायमच घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी ते आले. गोपाळ म्हणतात कान्हा नाही रे. सगळे गोपाळ कान्हाला धरतात. मलाच कोण हात धरतय, कोण पाय धरतय, कोण तोंड धरण्याचा प्रयत्न करतय, कोण गळ्यात पडतय. कान्हा असं कसा तू आम्हाला सोडून जाऊ शकतोस रे, असा कसा मित्र आहे. आम्हाला खेडवळ आणि गावढळ म्हणणारे लोक तू आम्हाला आपलं केलंस रे कान्हा. सगळ्यात वयस्कर असणारा पेंध्या आहे महाराज. देवापेक्षा जास्त वय त्या पेंध्याचं. पेंध्या कन्हैयाला हात जोडतो. कान्हा कान्हा बोलतो, पेंध्या तू माझ्यापेक्षा मोठा आहेस. माझ्याकडून कधी चुकून तुला काही आऱ्यातुऱ्या बोलणं गेलं असेल तर मला माफ कर ना पेंध्या. कधी मी तुला त्या ठिकाणी दुखवलं असेल तर मला माफ कर पेंध्या. पेंध्या मोठा आहे पण भगवंताला कडकडून मिठी मारतो आणि म्हणतो, देवा अरे सगळ्या जगानं मला गावढळ म्हणावं, सगळ्या जगानं मला वेड म्हणावं, सगळ्या जगानं मला साईडला लुटून द्यावं, पण तू असं केलं नाहीस. देवा तू मला जवळ घेतलंस. पेंध्या पेंध्या म्हणून तुझ्या तोंडातून सतत माझं नाव निघायचं आणि आता तू गेला तर मला लोक चांगलं नाही म्हणणार रे देवा. तुझ्या जीवावर आनंदी होतो मी. कन्हैया बोलतो, गोपाळांनो माझं कर्तव्य मला बोलवतंय रे. 11 वर्ष तुमच्यात मी घातली, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. तुम्हाला असं वाटेल तुमचं दुःख तुम्ही मला सांगू शकता, पण माझं दुःख मी तुम्हाला नाही सांगू शकत रे गोपाळांनो. जेवढं दुःख तुम्हाला होतं ना तेवढं दुःख मला सुद्धा होतं. माझ्या भक्तांना झालेला त्रास मला सहन होत नाही. मी माझ्या भक्तांकरता 24 अवतार घेतले रे गोपाळांनो. ज्या ज्या वेळेला त्रास झाला त्या वेळेला मी स्वतः हजर झालो. माझं कर्तव्य मला बोलवते, मला जावं लागेल. आई बाप गोपाळांना मागे सोडून कन्हैया निघाला. डायरेक्ट घरी राजवाड्यात नाही गेला. आता कन्हैया गायींच्या गोठ्यात गेला. महिला मंडळ 9 लाख गायी आहेत.
सगळ्या गायी कन्हैयाला बघून पटकन उभ्या आहेत महाराज. कन्हैया पद्मगंधा गायीच्या जवळ जातोय. कान्हा त्या गायीच्या पाठीवर थाप टाकलेली आहे. त्या गायीला त्या ठिकाणी कुरवळण्याचा प्रयत्न करतो. प्राण्याला बोलता येत नाही, प्राण्याला हसता येत नाही, पण प्राण्याचं प्रेम प्रकट करण्याचं एक कारण आहे, ती गाय चाटू लागली महाराज कन्हैयाला. डोळ्यातून तिच्या अश्रुधारा वाहतात. कान्हा, अरे हे वियोगाची थाप माझ्या पाठीवर का टाकतोस रे तू? कुठं चाललास आम्हाला सोडून? तुला तर गायी फार प्रिय आहेत ना कान्हा. तिचा भाव कन्हैयाला कळतो महाराज. कन्हैया त्या गायीच्या तोंडाजवळ जातो. आपलं मस्तक त्या गायीच्या पाठीवर ठेवून कान्हा रडतो. महाराज, माझं कर्तव्य मला बोलवतंय, मला जावं लागेल. तिथून कान्हा निघाला. महाराज, यशोदा मैया लोण्याची वाटी घेऊन बसलेली होती. हे सगळेच्या सगळे गोपाळ गवळणींना सांगतात, आपला कान्हा, आपला प्राण आपल्याला सोडून त्या ठिकाणी चाललेला आहे. कान्हा, मित्रांना भेटलास का रे? तू काहीतरी खाऊन जा, ती मथुरा फार लांब आहे म्हणतात. कन्हैयानं 11 वर्षाचा कान्हा यशोदा मैयाच्या मांडीवर बसतो. महाराज, एक घास लोण्याचा यशोदा मैया कान्हाच्या तोंडात घालते आणि बोलते, कान्हा, ते मथुरा शहर आहे, तिकडं तुला विचारतील की त्या यशोदेनं तुला त्रास दिला. तू कधी त्यांना सांगू नकोस का यशोदेनं मला छडीनं मारलं, यशोदेनं मला उखळाला बांधून ठेवलं, यशोदेनं मला मारलं, हे कधी सांगू नकोस कान्हा. काय रे, सगळ्यांना वाटतंय, गोकुळात सुद्धा सगळ्यांना माहिती झालं की तू माझा मुलगा नाहीस, तू वसुदेव देवकीचा मुलगा आहेस. काय रे कान्हा, तुलाही असं वाटतं का तू माझा मुलगा नाहीस? कान्हा बोलतो, नाही ग मैया, अगं मला बांधण्याची ताकद दुसरी कोणामध्ये नाही, मला मारण्याची ताकद दुसरी कोणामध्ये नाही, मला खाऊ घालण्याची ताकद दुसरी कोणामध्ये नाही मैया. आजपासून मी तुला वचन देतो, ज्या ज्या वेळेला लोक मला विचारतील ना तू कोणाचा मुलगा आहे, त्या त्यावेळेला मी सांगेल मी माझ्या मैया यशोदा मैयाच्या नंद बाबाचा मुलगा आहे. तू रडू नकोस मैया, हृदय तू तुझं कठोर कर, माझं कर्तव्य मला बोलवत आहे, मला जावं लागेल मैया. पण तुला एक वचन देतो, इथून पुढे कधीच लोणी खाणार नाही मी, इथून पुढे कधीच मी दही खाणार नाही मैया, इथून पुढे मी कधीच दूध पिणार नाही मैया. उभं आयुष्य गोकुळ सोडल्यानंतर माझ्या कान्हानं लोण्याकडे बघितलं सुद्धा नाही. महाराज, ज्या ज्या वेळेला माझ्या कानानं लोण्याकडे बघावं त्या त्यावेळेला मग यशोदा मैयाची आठवण यावी ना आकात करून माझ्या कन्हैयानं रडावं. महाराज, बाहेर गवळणी बोलतात, हे यशोदे बाहेर ये. कोण आले ग? आपल्या कानाला नेण्यासाठी कोणाची ताकद आपल्या कानाला न्यायची? अजिबात जाऊ देणार नाही. आणि हा रथ एवढा शृंगार का केला या रथाचा? आणि हा कोण आहे? हा क्रूर आहे, नावाप्रमाणे हा क्रूर आहे. आमचा प्राण आमच्यापासून घेऊन चाललास, आमची व्याकुळ झालेली स्थिती तुला देखवत नाही का रे? असे कुठं पाहुणे असतात का? येतात आणि आमचं हृदय त्या ठिकाणी घेऊन चालला. अरे, शरीरातून आत्मा निघून गेल्यानंतर शरीर कसं जिवंत राहील रे अक्रूरा? भगवान श्रीकृष्ण नंद बाबाला म्हणतात, बाबा चला, आता हे सगळं थांबवणं फार कठीण आहे बाबा. सगळेच्या सगळे रथात बसतात मायबाप, त्या गवळणी त्या ठिकाणी पाठीमागून पळण्याचा प्रयत्न करतात आणि अक्रूराला सांगतात, अक्रूरा नको नेऊ आमचा भगवान, आमच्या भगवानाला त्या ठिकाणी, आमच्या भगवंताला, आमच्या देवाला त्या ठिकाणी तू नेऊ नकोस रे. अक्रूरा
काही त्या ठिकाणी अर्पण करतो, ज्यावेळेला आपण त्याचं होतो मायबाप. आम्ही थोडं ऐकलं तर आमचं हृदय फाटतं की काय, असं आम्हाला वाटायला लागलं. त्या गवळणीची काय अवस्था झाली असेल. कन्हैया मागे बघत नाही मायबाप. कन्हैयानं मागे बघितलं, धरणी त्या ठिकाणी अश्रूंनी भिजलेली आहे. सगळ्याच्या सगळ्या गवळणी आकांत करून रडतायत. माझी यशोदा मैयाला मूर्छा येते महाराज. काना नको जाऊस रे, काही चूक झाली असेल तर माफ कर काना, पण तू सोडून जाऊ नकोस. कन्हैया जातोय महाराज. त्या देवाला वागता येत नाही महाराज मनासारखं आहे ना. जगाच्या कल्याणाकरता त्याला सोडावं लागतं. आणि आता मात्र चालता चालता रथ थांबला. महिला मंडळ नीट आहे का, बघितलं घेतलं समोर जी होती ती राधाराणी होती महाराज. राधा 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 नावच असं आहे की राधा राधा राधा, जिच्या सतत डोळ्यातून अश्रू धारा धारा वाहतात, तिचं नाव राधा आहे महाराज. कन्हैयाच्या प्रेमासाठी, कन्हैया करता जिच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहतात ना, ती राधाराणी आहे. थबकला महाराज रथ. रथ थबकला गेला. त्या ठिकाणी सगळे शांत होतात. कन्हैया बोलतो आता मलाच खाली उतरावं लागेल. कान्हा त्या ठिकाणी रथाच्या खाली उतरतो. राधे, माझं कर्तव्य बोलवतंय ग मला. राधे, मला जावं लागेल, मला थांबता येणार नाही. सांग कान्हा, कुणाच्या जीवावर सोडून चाललास रे मला तू? अरे संसाराचं वाटोळं झालं माझ्या. उभं जग मला नाव ठेवतंय रे कान्हा, उभं जग मला नाव ठेवतंय. मी लोकांच्यात राहू नाही शकत कान्हा. मला फक्त एक वाक्य सांग, मला तू कोणाच्या जीवावर सोडून चाललास? कन्हैयानं कमरेला खोचलेली बासुरी काढली महाराज. तो पावा काढला आणि तो पावा राधाराणीच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं, राधे, हा पावा मला फार प्रिय आहे, फार प्रिय हा पावा. या पाव्याशिवाय मी राहू शकत नाही, पण हा पावा म्हणजे माझा प्राण आहे. हा प्राण तुझ्या हातामध्ये मी देतो. कन्हैयानं ती बासुरी राधेच्या जवळ दिली गेली. माझी राधा राणी उभा आयुष्य यमुनेच्या तीरावर माझ्या कन्हैयाला शोधत गेली महाराज. जो भगवंताच्या मागे लागतो ना, संपूर्ण जग त्याला नाव ठेवतं मायबाप. तो जगामध्ये राहत नाही. लोक त्याला वेड म्हणतात, लोक त्याला पिस झालं म्हणतात. वेडच व्हावं लागतं महाराज देवा करता. समाजाची चिंता काय करावी, जो समाज आपला नाहीच. अरे कथा 7 दिवसाची होते. 7 दिवसाच्या कथेमध्ये एखादा अर्धा अक्षर चुकलं तरी लोक नाव ठेवतात. एवढं चांगलं सांगितलेलं लोकांच्या लक्षात नाही राहणार, पण एखादं वाक्य ताई असं नव्हतं बोलायला पाहिजे. अरे बोलण्याच्या ओघातून गेलं, माफ करावं एवढी साधी दृष्टी सुद्धा आपल्या अंतकरणामध्ये नसते मायबाप. सांगेन मी तुम्हाला, कन्हैयानं परत बासुरी नाही वाजवली. जिथं जिथं राधाराणी, तिथं तिथं कन्हैयाचं ते रूप आहे महाराज. परत माझ्या कानानं बासुरी हातामध्ये नाही घेतली. एकदा विचारलं होतं राधेनं, सगळं जग मला नाव ठेवतंय, सगळं जग. का रे, तू माझ्याशी विवाह का नाही करत कान्हा? कान्हा सांगतो, राधा, विवाह करण्याकरता 2 शरीर लागतात ग, 2 मन लागतात. राधा आणि कृष्ण एकच आहे, विवाह कसा होईल ग राधे?
महाराज. अक्रूरजी महाराजांना वाटतं माझा कान्हा कन्हैया त्या ठिकाणी कंस मारेल. संध्या करण्याकरता उतरतात. यमुनेच्या पाण्यामध्ये खाली डोकं बुडवतात. खाली क्षीरसागरामध्ये देव दिसतोय. परत त्या ठिकाणी कान्हा दिसतोय. परत मुंडकं काढलं, रथात बघितलं तर कान्हा दिसतोय. महाराज कळालं हा देव आहे.